काल रात्री आपण विषय पाहिला खान-ए-आजम आदिलशाहीचा खासा सरदार दिपाड देहाचा हत्तीच्या ताकदीचा राक्षसी वृत्तीचा घमेंडखोर फाजिल आत्मविश्वास असणारा फाजल खानचा बाप अफजल खान याचा काल आपण रात्री हॅपी बर्थडे केला। हो गया खान एवढं मोठं सैन्य घेऊन आला होता तो छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य मोठं करण्यासाठी। वा अगणित संपत्ती राजांपाशी ठेवून गेला। चांगली माणसं गार झाली ज्यांना खात्रीही नव्हती की आपल्या भविष्यात आपल्या डोळ्यासमोर अशा काही गोष्टी होऊ शकतात। खान मात्र स्वराज्याला मोठा करून गेला पण खानाचे काही सरदार मात्र कायमचे राजांना येऊन मिळाले। कारण आतापर्यंत अफजल खानाला सगळे ओळखत होते, शिवाजी राजांनाही ओळखत होते, परंतु राजांची नजर मात्र आतापासून काहीतरी वेगळीच झाली बरं का सर। म्हणजे राजांकडे पाहण्याचा यांचा काही दृष्टिकोन वेगळाच झाला। जे अफजल खानाबरोबर आजपर्यंत शिवाजी राजांना मारण्यासाठी लढत होते ते कायमचे स्वराज्यात आले। त्याच्यामध्ये जाधवराव होते, खराटे होते, पांढरे होते, सिद्धिलाल होते, हे अशा अनेक जण शरण आले राजांना। मुसे खान, हसन खान, याकूत खान, अंकुश खान, फाजल खान। हा फाजल खान अफजल खानाचा मुलगा। बापाला मारलंय हे मात्र कळालं पण बापाला वाचवायला जाऊ शकत नाही। बापाला वाचवायला जायचं तर हा शिवाजी आपल्या मुंडक्यावर तलवार मारायला बसलाय। एकदम मृत्यू डोळ्यासमोर आला की मग प्रत्येक जण पाठीला पाय लावतो आणि निघतोच। मारायला प्रत्येक जण आलाय, मग माझ्या वाटेला थोडासा विषय मरू दे, बाप असला तर मेला पण त्याचा बदला उद्या घेऊ, पण आम्ही भागो। अंकुश खान आणि फाजल खान यांनी दोघांनी पाठीला पाय लावून पाळ काढला। असा पळ काढला की ते जवळीच्या खोऱ्यामध्ये हरवून गेले। त्यांना कुठेतरी खंडोजी खोपडे सापडला। खंडोजी म्हणला, खान साहेब इकडं कुठं? खंडोजी खोपड़े तूने ही रास्ता दिखाया था हमें क्या यह है रास्ता शिवा भोसले का? हमारे अब्बा हुजूर को उसका पर शिवा भोसले ने मार डाला। एक तलवार ला या खंडोजी खोपड्याचं मुंडकं उडत पाहितात। अहो हुजूर असं काय करताय? जावळीच्या खोऱ्यात शिवाजी राजाच्या सैन्याला तुम्ही सापडला तर राजाच्या मोर हजर करतील आणि तुमच्या खंडोळ्या राजे उडील। तुम्हाला माहिती का जावळीच्या खोऱ्यातले रस्ते माहिती तुम्हाला? अहो मला जिवंत ठेवलं तर निदान तुम्हाला मी जावळीच्या खोऱ्यातून बाहेर तरी काढू शकतो। ये गलत है, गलत। कैसे यकीन करे तुझ पर? रास्ता दाखवतो म्हणून तू शिवाजी राजाच्या मोर घेऊन जायला बसलाच आम्हाला? नहीं हुजूर, नहीं। शिवाजी को तो मारना मैं भी चाहता था, लेकिन हुजूर काय करावा, नशिबाने पलटी मारली। तुम्ही का माझ्या बरोबर कल्टी मारता? हुजूर यकीन कीजिए, हम आपको इस जावली के खोरे से छोटे रास्ते होते हैं, उस रास्ते से हम आपको इथून बाहेर काढायची जबाबदारी हुजूर माझी लागली। वाटलं तर हुजूर तसं काही तुम्हाला शंका आली तर जाग्यावर मुंडकं उडा, माझी गर्दन उडा। अंकुश खानाला कळाला हा खरंच तळमळीने बोलतोय। फाजल खाना म्हणाला, फाजल बेवकूफी मत करो, ये सिवा की जावली है, ये बीजापुर नहीं है। अपने गले में तो कुत्ता भी शेर बन जाता है। फाजल बेवकूफी मत करो। एखादा शिवाजीचा सैन्य जरी आला तरी तो आपल्याला मारू शकतो, कुछ भी नहीं बचा। अरे काय तुझे हाल झाले फाजल, बघ ना अंगावर कापड तरी नीट राहिलेत का तुझ्या? फाजल अंकुश बोलू लागला, फाजल इस खंडोजी खोपड़े पर यकीन करना चाहिए, लेकिन याद रखना खंडोजी अगर कुछ जल्दबाजी करने की कोशिश की तो हुजूर नहीं तो फिर ठीक है, चलो। कसा तरी पळ काढायचा प्रयत्न केला। शिवाजी राजाच्या सैनिकांनी जेवढे मारता येतील तेवढे मारले। ज्यांना उड्या मारून लाकडावरून पळून जंगलातून जाता येईल, जसं सुटता येईल तसं सुटण्याचा प्रयत्न केला। पण हीच वाऱ्यासारखी बातमी बडी बेगम साहेबाच्या दरबारात विजापूरच्या तख्तावर पोहोचली। मखमली पडद्याच्या आतमध्ये बडी बेगम साहेबा बसलेली। वा ताज उल मुख घिरात उलिया जनाबी बड़ी बेगम साहिबा
दत्तूबाई यांच्या तलवारी तरी बारीक असतात, एवढे लांबट नाव आहे त्यांची. तलवार से बड़ा लाभ ही है, नाम ही है नहीं का, क्या करते हैं कुछ पता नहीं. कुणीतरी आला बडी बेगम साहेबाच्या समोर कुर्निश करायला लागला. बडी बेगम साहिबा, बड़ी मनहूस खबर है. क्या क्या मनहूस खबर है. मनहूस खबर सुनने का हम इंतजार ही नहीं करते. अब तो खुशी की खबर होनी चाहिए. आतापर्यंत त्या शिवाजीचं मुंडकं माझ्या अफजल खान बेट्यांनी धडापासून वेगळं केलं असेल. ह्या अशा मखमली पडद्याच्या आतमध्ये राहून मखमली स्वप्न तिने आतापर्यंत एवढे पाहिले होते की अफजल खान गेल्यापासून ही बातमी करेपर्यंत कमीत कमी 100 वेळेस तरी या बडी बेगम साहेबानं शिवाजीचं मुंडकं धडापासून वेगळं केलं असेल. एवढे स्वप्न पाहिले होते. आनंदानं ही बडी बेगम साहेबाच्या नावाची बिंडकुळी एवढी फुगली आणि पटकन एकदाच फुटली. येणारा सैनिक म्हणला, बड़ी बेगम साहिबा, आप गुस्ताखी माफ, अगर हमें अभय दान देती है तो हम आपको मनहूस खबर सुनाना चाहते हैं, लेकिन खबर तो बेगम साहिबा आपको पता ही चलनी चाहिए. क्या खबर है? बोलो जल्लाद, कौन सी मनहूस खबर लेकर आए? बोलो. मैं तो खबर सुनना चाहती हूँ कि मेरे फाजल बेटे ने शिवाजी राजे की गर्दन उड़ा दी. कौन सी खबर लेकर आए हो? कौन मारा हमारे फौज से? बड़ी बेगम साहिबा, गुस्ताखी माफ. अरे बोलो. बड़ी बेगम साहिबा, शिवाजी राजे ने अफजल खान को मार डाला. क्या? कहीं तुम पी के तो नहीं आए? नहीं बेगम साहिबा, हमने अब शराब नहीं पी, चांगला शुद्धीत आलो हो, लेकिन शिवाजी राजे ने अफजल खान को मार डाला. विश्वास बसल्यानंतर तळपायाची आग मस्तकात घेतली. अंगच गळून गेलं तिचं. ताकतावर बसणारी अशी जमिनीवर पालथ्या पाय गाड्या घालून अशी बसली निवांत. अफजल खान बेटे, हे परवरदिगार, क्या आज तू हमारे साथ नहीं है? तू भी शिवाजी भोसले को जाकर मिला. ऐसी मनहूस खबर आखिर क्यों? मैं तो सुनना चाहती थी कि हमारे अफजल खान बेटे ने शिवाजी की गर्दन तोड़ दी. लेकिन आज हम ये क्या सुन रहे हैं? रडल्याशिवाय आणि गप बसल्याशिवाय बडी बेगम साहेबाकडे दुसरा काही पर्याय नव्हता. जशी बडी बेगम साहेबाच्या कानावर खबर गेली तशीच खबर आमच्या आऊसाहेबांच्या कानावर राजगडावर गेली. विश्वासराव नाईक दिघे आले. येताना एकटे दुखते नाही, एका पिंजऱ्यामध्ये अफजल खानाचं मुंडकच घेऊन आले. आऊसाहेबांना खबर दिली. आऊसाहेब, राजानं खान मारला. आऊसाहेब, हे बघा बोकडाचं मुंडकं आणलं तुम्हाला दाखाया. राण्या महाराण्याने अफजल खानाचं मुंडकं पाहिलं. किळसवाने नजरेने एक नजर टाकली राण्यानं. आऊसाहेबांनी मात्र चांगलं चापसून पाहिलं आणि आऊसाहेब त्या मुंडक्याकडे पाहून म्हणतात, अधर्माने वागणाऱ्या माणसाचा अधर्माच्या वाटेनच सत्यानाश होणार. शेवट हा ठरलाच. आऊसाहेब जगदंबा मातेच्या मोर गेल्या आणि जगदंबा मातेला म्हणतात, आई खरंच हे तुझेच लेकरू आहे बरे. आम्ही मात्र निमित्त आहोत. राजांना भेटायची आऊसाहेबांना आस लागली. राजा आऊसाहेबांपाशी आले. धावत गेले. आऊसाहेबाच्या पायावरती आपलं डोकं ठेवलं आणि आऊसाहेबाला म्हणतात, आऊसाहेब जगदंबा मातेच्या आशीर्वादानं आणि तुमच्या आशीर्वादानं आऊसाहेब अफजल खान आमच्या हातून मारला गेला. साक्षात जगदंबा माताच आमच्या पाशी प्रवेशली. आऊसाहेब जोपर्यंत आमच्या महाराज साहेबांचे आशीर्वाद, आऊसाहेब तुमचे आशीर्वाद आणि जगदंबा मातेची आणि पंढरीचा पांडुरंग आमच्या पाशी आहे आऊसाहेब, तोपर्यंत या जगातली कुठलीही ताकद
आम्हाला झुकू शकत नाही, आम्हाला वाकू शकत नाही, आम्हाला लवू शकत नाही, आम्हाला बर्बाद करू शकत नाही. हे राजांचे शब्द. खासे खासे सरदार राजांनी त्यांनी जवळ केले. जीवाजी माले, संभाजी गावजी कोंडाळकर, संभाजी काटकर, यसाजी कंक, कोंडाजी कंक, पंताजी इंगळे, सूरजी काटके, विसाजी मोरंबा, कृष्णाचे गायकवाड, सिद्धी इब्राहिम, सोनपंत डबीर, खासे खासे जीवाभावाचे माणसं आपल्या रणभूमीमध्ये आपल्या बरोबर मदत करणारी, आयुष्य पणाला लावणारी सगळी जवळ केली. वा वा. गोमाजी काकांचं वय झालं होतं आता. गोमाजी काका काठी हातात धरण लुटू 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 करत राजांच्या मोर आले. राजांच्या पाशी गेली आणि राजानं म्हणाली, राजा राजा यशवंत व्हा, राजा यशवंत व्हा, यशवंत व्हा. राजा राजा या पैरीजी नायकाच्या तोंडून त्या अफजलाचं वर्णन ऐकलं. आणि वर्णन ऐकूनच सती पाडे म्हणल्यावर कसा निभाव लागायचा म्हणलं. पण राजा खरं सांगू जोडा कशातच जुळत नव्हता. दत्तूभाई जोडा कशातच जुळत नव्हता. आमच्या राजाची उंची कुड, खानाची उंची कुड, तो खान दिसतो कसा, आमचं राजा दिसत कसं. विचार केला तर जोडा कशातच जुळत नव्हता. राजे हे सगळं तुम्हाला कसं काय शक्य झालं हो, कसं काय शक्य केलं. घुमाजी काका नियोजन. घुमाजी काका प्रत्येक कामाचे नियोजन तुम्ही जर कामाच्या अगोदर चूक केली तर घुमाजी काका विजय मला आपल्याच गळ्यात. हा समोरचा विसाजी मुरंबक. हा विसाजी मुरंबक अफजल खानासारखाच उंच पुरा. हा नाही अफजल सारासारखा दिपाड, पण त्याच तोला मोलाचा, त्याच ताकदीचा. घुमाजी काका आम्ही विसाजी मुरंबक बरोबर तालीम केली. पलीकडे लाल मातीमध्ये आम्ही सकाळ संध्याकाळ त्याला घेऊन जायचो. त्या विसाजी मोरंबकच्या समोर आम्ही जर उभा राहिलो तर आम्हाला अफजल खानाच्या समोरच भास व्हायचा की त्याच्या समोर आम्ही उभा राहिलो की काय. अफजल खान आमच्यापासून किती उंच. त्यांनी जर आम्हाला मगरमिठी मारली तर आम्हाला त्याच्या पोटाला घेरा टाकण्यासाठी आमचा हात कुठपर्यंत पुरतो. त्यांनी अशा पद्धतीने वार केला तर आम्ही कशा पद्धतीने वार करू शकतो. त्यांनी डाव्या बाजूने आम्हाला कटारीने वार केला तर आम्ही उजव्या बाजूने अजून काय करू शकतो. सगळी तालीम केली होती आम्ही, सगळी तालीम. बघा अफजल खान नव्हता राजांच्या पाशी, पण अफजल खानाच्या देहाचा माणूस राजांपाशी होता. राजाने त्यांच्या बरोबर तालीम केली. हा उंच पुरा दिपाड त्यांनी जर कसा मारायचा प्रयत्न केला तर आपण त्याला कशा पद्धतीने मारू शकतो. याला नियोजन म्हणतात. नियोजन. अकोट गावकर हे अखंड हरिनाम सप्ताहाचं तुम्ही जे नियोजन केलं, खरं तर विजय सरांचा आणि माझा 4 महिन्यापूर्वी फोन झाला होता. ते म्हणले महाराज नियोजन आम्ही असं करू तसं करू. आमचाही सर्ग फोन व्हायचा त्यांच्या बरोबर की सर तुम्ही असं करा तसं करा. ते म्हणले महाराज तुमच्या अपेक्षेच्या पलीकडे आम्ही नियोजन करू. आम्ही आल्यानंतर हा मंडप, डेकोरेशन, लाइटिंग, स्टेज, राजांची प्रतिमा, हे सगळे बैठक आम्ही पाहिली. माईक सिस्टीम वगैरे पाहिली. आणि हे पाहिल्याबरोबर आम्हाला भरवून पावले. कारण हे सुद्धा नियोजन तुम्ही आजपासून नाही, तब्बल 4 महिन्यापासून केले होते. बरोबर ना. आम्ही आज जर सकाळ संध्याकाळ जर एवढा वेळ तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज सांगत असतो तरी असं नाहीये की काल परवा वाटलं छत्रपती शिवाजी महाराज सांगावेत. 2 पुस्तकं हातामध्ये घेतली आणि लगेच स्टेजवरती दुसऱ्या दिवशी सांगायला उभा राहिलो. इतकी सोपी गोष्ट नाहीये. हा आमच्या आयुष्यातला 17 वर्षापासूनचा हा संघर्ष आहे. किती वर्ष झाली? 17. कारण भविष्यात आम्हाला बी कामगिरी करायची होती. खतरा. नियोजन लागतं, नियोजन प्रत्येक गोष्टीचं. हे आमचे दत्ता महाराज गायन करतात. गेले कित्येक वर्षापासून गायनाशी संघर्ष चालू आहे. रात्रीचे पहाटेचे उठणे, प्रॅक्टिस करणे. माणसाने तोंडाला बोलायला जड जातं काय? काही जड जात नाही. पण आमच्या मुकुंद महाराजांच्या बोटामधून जे तबलेवरती, पखवाजावरती बोल निघतात, 20 वर्षापासून केलेला संघर्ष नाही, नियोजन आहे. आमचे सिंतवादक धनंजय महाराज कदम, बासरी वादक
तुम्ही जर बासरी हातात गेली वाजायला लागले हा सोनार आणि काय काय म्हणते ते काय 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 माईक मध्ये सांगा काय आहे ते नळी फुंकली सोनारे. हा इकडून तिकडे गेले वारे. हे असंच होणार आहे आपण जर ते बासरी हातात घेतली तर. हा हवा त्या नळीतून इकडून तिकडे जाईल नुसती हवा मारून मारून तुम्ही बेजार होताल पण आवाज निघायचा नाही. हे सातत्य हे नियोजन राजाने खाशी खाशी माणसं गोळा केली होती. सत्कार समारंभ राबवण्याचं नियोजन केलं. राजाने सगळ्यांचा पोट भरून सत्कार समारंभ केला. अव साधा आपलं 12वी पास जरी पोरग झालं आणि निकाल लागला चांगले मार्क घेतलं की 8 दिवस 5 दिवस वडिलाला म्हणतो आता मला पिकनिकला जायचं. आम्ही मित्रांनी ठरवलंय आम्हाला बाहेर एन्जॉय करायला जायचंय. एन्जॉय काय करायला जायचंय एन्जॉय. माझे छत्रपती शिवाजी राजाने एवढं मोठं स्वराज्यावर आलेलं संकट पायाखाली तुडलं. अफजल खान मारला. राजांनी इथं किती मोठी पिकनिकचं नियोजन करायला पाहिजे होतं आपल्या मावळ्यांना घेऊन. त्यांनी एन्जॉय करायला जायला पाहिजे होतं का नाही. महाबळेश्वर गोवा थायलंड काय कमी होतं त्यांना जायला. स्वारी करायला जर इकडे सुरतला जाऊ शकतात. आग्र्याच्या भेटीला दिल्लीच्या तख्तावर जर तख्त घेण्यासाठी जाऊ शकतात तर त्यांना गोवा इकडचे तिकडचे गार्डन गायला अवघड नव्हते फिरायला आपले मावळे घेऊन. काय कमी होतं त्यांना. पण राजाने एन्जॉय नाही केला. राजाने लगेच सातारा प्रांतातील कोल्हापूर प्रांतातून मायनी ताब्यात घेतली. मायनी हे गाव रामपूर ताब्यात घेतलं. कलेढोर वाळवा अष्टी कराड कामेरी 32 शिराळ पारगाव कोंडोली कलेढोर असे अनेक गाव तर राजाने आपल्या ताब्यात घेतले आदिलशाहीचे. पण नुसते राजे एवढ्यावरही थांबले नाही. राजाने लगेच पटापट किल्ले ताब्यात घ्यायचं नियोजन केलं. राजाने पुढचा घेतला चंदनगड नंतर घेतला वंदनगड. सगळ्या वाई प्रांताला आपल्या ताब्यात घेतलं. काही ठिकाणी नाकेबंद केली गेली. दक्षिणेकडील खटाव कराड या भागामध्ये खंडणी वसूल करायला राजाने सुरुवात केली. तिकडे पलीकडं कल्याणच्या अलीकडे असलेलं भिवंडीच्या अलीकडे असलेलं पुणे उरण हे राजाने सरळ काबीज केलं. हे कोल्हापूर प्रांतातला पन्हाळा आपल्या ताब्यामध्ये घेतला. राजांनी विजय मिळवत राहिले राजे. आणि हा सगळा विजय आदिलशाहीच्या निजामशाहीच्या मोगलशाहीच्या कानावर तर पोहोचत होती. पण दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या औरंगजेबाचे इंडिकेटर लावले. औरंगजेब आपल्या बापाकडे गेला आणि औरंगजेब बापाला म्हणतो अब्बा हुजूर हम आपको एक खुशी की खबर सुनाना चाहते हैं. अब कौन सी खबर सुनाना चाहते हो जल्लाद. कौन सी खबर सुनाना चाहते हो. मेरे सारे के सारे बेटों को तूने मार डाला. मुझे तूने कैद में रखा. आखिर औरंग तुम क्या चाहते हो क्या. देखिए हुजूर अब्बा हुजूर हम क्या करें. नसीब अपना शायद फिल्म अब्बा हुजूर आपने देखी नहीं. एक बार नसीब अपना फिल्म देखिए अब्बा हुजूर. उसके बाद आपको पता चलेगा. ऐसा ही है नसीब अपना. मेरे भाइयों के मृत्यु ही लिखा था उनके तकदीर में तो मैंने उसे मार डाला. और अब्बा हुजूर लेकिन हुजूर अब्बा हुजूर याद रखिए यकीन कीजिए तुम्ही तुमच्या बापाला मारून दिल्लीच्या तख्तावर बसलात. बरोबर खाली मन घातली बापानी. लेकिन फिकर मत करो अब्बा हुजूर. हम आपको मारने वाले नहीं है. आम्ही ही रीत मोडणार आहोत. हम आपको मारेंगे नहीं अब्बा हुजूर. हम आपको कैद में रखेंगे. आप खुशी की खबर सुनना चाहते हैं या हम चले जाए. काफी भूख लगी है हमें. हम जाना चाहते हैं. हमारे नमाज का वक्त हो चुका है. या हम जाए. औरंगजेब माघारी वळाला आणि अब्बा हुजूर त्याला म्हणतो जल्लाद बताओ कौन सी मनहूस खबर लेकर आए हो. मनहूस नहीं हुजूर. मनहूस नहीं अब्बा हुजूर. खुशी की खबर है अब्बा हुजूर. यकीन कीजिए
हमारे लुक पर आपको हंसी नजर आ रही है, वैसे तो हम अंदर से भी हंस रहे हैं. पता है क्यों? अब हुजूर आदिलशाहीला शिवाजी भोसल्यानं सगळं गारद केलंय. बड़ा घमंडखोर अफजल खान चला गया शिवाजी भोसले को मारने के लिए, लेकिन बाजी पलट गई. अब्बा हुजूर बाजी पलट गई. उस कापर शिवा भोसले ने उस अफजल खान को मार डाला. उसे मार डाला. अब्बा हुजूर उसे मार डाला. उसे मार डाला. बेटे औरंग शिवा बड़ा चालाक है, लेकिन याद रखना अंदर से हम भी हंस रहे हैं, क्योंकि औरंग इस हिंदुस्तान में नहीं बल्कि इस दुनिया में तुम किसी से डरते नहीं, हम अच्छी तरह से जानते हैं. लेकिन तुम भी ये बात अच्छी तरह से जानते हो औरंग कि तुम्हें भी शिवा भोसले का डर लगता है. औरंग तुम हिंदुस्तान में किसी को डरते नहीं होगे शायद, लेकिन हम भी अंदर से जानते हैं कि तुम शिवा भोसले से डरते हो. बापाच्या गळ्याला से धरला नारडाने औरंगजेबानी. अब हुजूर अपनी जबान पर लगाम दो, काबू में रखो अपनी जबान. औरंग अब मुझे मरने का भी डर नहीं है, क्योंकि हिंदुस्तान में एक ऐसा शख्स पैदा हुआ है जिसका तुम्हें डर है. औरंगजेब है, तुम्हें उसका डर है. अब तो मेरा मृत्यु काल अंत है, निश्चित है. लेकिन औरंग तुम्हारे बाप की याद रखना एक हमेशा बात. अगर जिंदा रहना चाहते हो शिवा के सामने जाने की कभी कोशिश मत करना. आज अफजल खान का कोथड़ा उसने फाड़ दिया है. हो सकता है औरंग कल तुम्हारी बारी हो. कल तुम्हारी बारी हो. विजय सर इथं प्रत्येक जण प्रत्येकाला खायला हजर आहे बरं का. चिलटाला आपल्याला कोणी खात नाही, पण चिलटाला खायला बिंडकुळी तयारच आहे. बिंडकुळीला वाटला असा आवाज काढते मी आपल्याला कोणी खात नाही, पण तिला पण खायला उंदीर तयार आहे. उंदीरच खातो तिला. कोण खातो तिला? साप खातो तिला. हा ते कोण कोणाला खातं माझा एवढा अभ्यास नाही झाला. मला फक्त याच्यातलंच माहिती आहे कोण कोणाला मारत. असं प्रत्येक जण प्रत्येकावर टपलेला आहे. राजे एवढ्यावरती थांबले नाहीत. राजगडावरती आऊसाहेबांना एवढा आनंद झाला की त्या आनंदाला पारावार नव्हता. आणि ज्या वेळेस हीच खबर राजा शहाजी राजाच्या कानावर पोहोचली, त्यावेळेस राजा शहाजी राजांना अंतःकरणामध्ये किती आनंद झाला असावा. बस फक्त माझे शहाजी राजे एखाद्या मिठाईवाल्याला एखादी ऑर्डर देऊन फक्त पेढे वाटायचंच काम करू शकत नव्हते. तेवढंच त्यांनी केलं नाही, ते करता येत नव्हतं म्हणून आता शहाजी राजाने तेवढं सुद्धा केलं असतं. मी आता म्हणतो गुपित का व्हायना पण जवळच्या माणसाला खाजगीत साखर दिली असेल. घ्या साखऱ्या. कशाला? शिवाजी राजाने अफजल खान मारला की आमच्या लेकरांनी फाडलं की त्याला ठोकला 2 मिनिटात. पण ज्या वक्ताला शहाजी राजाच्या समोर अफजल खान विडा उचलून घेऊन चालला असेल आपल्या मुलाला मारायला, त्यावेळेस शहाजी राजांचं अंतःकरण काय म्हणलं असेल? विजय असा सहज आपल्याला प्राप्त होत नसतो. त्याच्या पाठीमागे संघर्ष असतो. संघर्ष. बडी बेगम साहेबा थांबली नाही तेवढ्यावर. अंकुश खान, अफजल खानाचा मुलगा फाजल खान, हे दोघे जण आले. पण हे दोघे जण आले बडी बेगम साहेबाच्या समोर येऊन उभे राहिले. आणि बडी बेगम साहेबाला म्हणतात, बेगम साहेबा, बड़ी बेगम साहिबा हम बदला लेना चाहते हैं.
फाजल तुम जिंदा वापस आए. तुझ्या पायाला काय झालं? गुस्ताखी माफ बड़ी बेगम सेवा, लेकिन सिवा भोसले का कोई सैनिक ने तलवार का वार किया पीछे से. हाँ, पीछे से भाग रहे होगे तुम भाग रहे होगे, तभी तो पीछे से वार हुआ है तुम्हारे पाँव पर. आला लंगड़त माझा मोर. क्या चाहते हो? बड़ी बेगम साहिबा, आप मुझे हुक्म दीजिए कि मैं शिवाजी भोसले को मार डालूं. तुम मार डालोगे? बिगड़लेला पाय आधी नीट कर, उसके बाद शिवा को मारने की बात कर. एवढा धिप्पाड तुझा बाप मेरे फाजल खान अफजल खान बेटे को शिवा भोसले ने मार डाला. और तुम कहते हो कि शिवा भोसले को मारोगे. परवरदिगार का शुक्रगुजार समझो कि तुम वहां से जिंदा चले आए. फाजल, क्यों मृत्यु को गले लगाना चाहते हो? क्यों मृत्यु को गले लगाना चाहते हो? क्या मृत्यु तुम्हें इतनी प्यारी हो चुकी है कि तुम फिर एक बार शिवा भोसले के दक्कन में जाना चाहते हो? बड़ी बेगम साहिबा, अब तो मेरे मृत्यु का भी मुझे डर नहीं. लेकिन बड़ी बेगम साहिबा, मुझे आके दीजिए, मैं जाना चाहता हूँ, मेरे बाप का बदला लेना चाहता हूँ. ये अंकुश खान भी मेरे साथ आना चाहता है. रुस्तम जनमा को हम लेके जाएंगे, सादत खान को, फतेह खान को, संताजी घोरपड़े, सर्जराव घाट के, ये सब मराठे भी मेरे साथ है. बड़ी बेगम साहिबा. अच्छा, ठीक है. तुम्हें इतनी भी तुम्हारे मृत्यु की फिक्र नहीं तो तुम जा सकते हो. जाओ. तुम्हें जितनी चाहिए फौज ले लो और जाओ. मरो नहीं तो उसका पर शिवा को मारो. बापाचा बदला घ्यायला आले. पण ह्यांचं कसलं नियोजन? नीट ऐका अकोट गावकरी. रागात घेतलेला निर्णय आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे आपलं नुकसान करू शकतो. त्यामुळे रागात माणसाने असताना कुठलाही निर्णय कधी घ्यायचा नाही. हॅलो. आणि एखादा विजय मिळाला, एखादा आनंद झाला, तर आनंदाच्या भरामध्ये कुणाला वचन द्यायचं नाही. आनंदाच्या भरात जर एखाद्याला वचन दिलं ना, तर वचन निभावण्यासाठी प्राणपणाला लावा लागतो. महाभारतातल्या भीष्म पितामहासारखा. मला भीष्म पितामहाचा मृत्यू आठवतो इथं. या वचनापोटी जरा 2 मिनिटं मी भीष्म पितामह सांगतो. अर्जुनाने भीष्म पितामहाला अनेक बाणांनी मारले, अनेक छिद्र पडले भीष्म पितामहाच्या चेहऱ्याला. कुरुक्षेत्राचं युद्ध संपलंय. आणि त्या बाणाच्या शयेवरती भीष्म पितामह झोपून राहिले. अरे 5 तख्तावर 5 पांडव विराजमान झाले. आणि एका वक्ताला या वेदना सहन होतात. या वेदनामधून मुक्त करावं म्हणून सारे 5 पांडव, द्रौपदी, कृष्ण कन्हैया सगळे अंधाराच्या रात्रीच्या मध्ये भीष्म पितामहापाशी भेटायला आले. रणभूमी सगळी स्मशान भूमी झालेली. भीष्म पितामहाचे डोळे शांत होते, बाणावरती पहुडलेले. कानावरती पावलांचा आवाज आला. भीष्म पितामहाने डोळे उघडले. भीष्म पितामहाने पाहिलं डोळे उघडून कोण आलंय. पितामह बोलतात, आओ पांडव पुत्रो, आओ. आवाज द्या राजे, थोडासा आवाज द्या. हे अर्जुन, मेरे प्यारे बेटे, तनिक मेरे नजदीक तो आओ. केशव, तुम भी चले आए. क्षमा करना केशव, आज तक मैं तुम्हारे पास चला आता था, लेकिन आज तुम्हें मेरे पास आना पड़ा. केशव, मेरे पास वक्त बहुत कम है. ये बाणों के शैया पर मुझे सोना अब त्यागने लगा है. त्याग करना चाहता हूं मैं. कृष्ण अर्जुनाच्या समोर पितामहाला म्हणाले,
पितामह, पितामह मृत्यु तो हर किसी को है, जाना तो हर किसी को है, मुझे भी जाना है पितामह। लेकिन पितामह आप जैसा योद्धा अब आगे जाकर किसी भी युग में नहीं जन्म लेगा पितामह। पितामह मैं तुम्हें प्रणाम करता हूं, मैं आपको प्रणाम करता हूं। लेकिन पितामह एक मेरी विनती सुनिए, राजनीति कैसी होनी चाहिए जरा आपके शब्दों में इन 5 पांडवों को जरा आप बता ही दो। एक राजनीति की सीख आप इन 5 पांडवों को दीजिए। केशव, मेरा युधिष्ठिर कहाँ है? आओ युधिष्ठिर, आओ आओ। हे युधिष्ठिर, तुम जैसे योद्धे जब रास्ते से चलते भी हैं तो रास्ते के मार्ग निकलाते हैं, धर्म के मार्ग चले आते हैं, धर्म के मार्ग निकलाते हैं। युधिष्ठिर, मैं तुम लोगों को एक बात बताना चाहूंगा, सिर्फ एक जाते जाते मैं सीख देना चाहता हूं। युधिष्ठिर, आगे जाकर चलकर तुम 5 भाइयों के झगड़े हो जाएंगे, होते ही रहते हैं, उसमें कोई नई बात नहीं है। लेकिन युधिष्ठिर, अर्जुन, हे नकुल, सहदेव, भीमराज, मेरी बात अच्छी तरह से सुनो। आगे जाकर तुम 5 भाइयों के झगड़े हो जाएंगे। एक तो झगड़ा कभी मत लेना, लेकिन हो ही गया तो मेरे भारत माँ के टुकड़े कभी वापस फिर मत होने देना, कभी मेरे भारत माँ के टुकड़े मत होने देना। अर्जुन, तुम 5 भाइयों को एक ही माँ ने जन्म दिया है ना, चाहे वो माद्री हो या कुंती हो, आपका पालन पोषण तो उसी माँ ने, कुंती माँ ने किया है ना। तो मुझे बताओ युधिष्ठिर, आगे चलकर अगर तुम 5 भाइयों के झगड़े हो गए तो आप 5 भाई अपने माँ के 5 टुकड़े करके तो आप 5 भाइयों में बांट नहीं सकते ना। बस अर्जुन, ये भारत माता ही हमारी एक माँ है, हमारे भारत माँ के कभी टुकड़े मत होने देना, कभी टुकड़े मत होने देना। अर्जुन पितामहाच्या समोर गेले, अर्जुनाच्या पुढे हात जोडले, अर्जुनाने भीष्मविराच्या पुढे हात जोडले, पायावरती डोकं टेकवलं, ढसा अर्जुन रडू लागला। पितामह, क्षमा करो मुझे, क्षमा पितामह, इसे हाथों ने मुझे आपको इस बानों की छैया पर लेटा दिया है। केशव, ये सब आपने कृत्य करवाया मेरे हाथों से, ऐसा क्यों? पितामह मुझे क्षमा करो, पितामह क्षमा करो। अर्जुन, इस मनुष्य देह में सबसे पहला कर्तव्य होता है अपना कर्म। अर्जुन मत रो, अर्जुन मत रो। लेकिन जाते जाते और एक मैं तुम लोगों को सीख देना चाहता हूँ। हे अर्जुन, यदि तुम लोगों को कभी गुस्सा भी आए, जब गुस्सा आता है तो कभी गुस्से में कभी गलत निर्णय मत लेना। कभी जिंदगी में खुशी मिल जाती है तो जिंदगी में कभी आप किसी को वचन मत देना। आज मैं इस शैया पर पड़ा हो तो सिर्फ वचन के वास्ते। न जाने मेरे जिंदगी में मैंने कितने वचन दिए हैं, ऐसे वचन अर्जुन फिर कभी किसी को मत देना। माणसाने उभ्या आयुष्यामध्ये वचन कधी कोणाला द्यायचं नाही, कधीच नाही। थोडस वेटिंग वर ठेवा, पण वचन कधी देऊ नका। हा आला राजांकडे आला,
आणि मार खाऊन फाजल खान पुन्हा माघारी पळून गेला. राजांकडे पर्यायच नव्हता, कारण त्याला मार देण्यासाठी राजाने नेताजी पालकरांना निवडलं होतं. फाजल खानावर त्यांना पाठवलं होतं आणि शिवाजी राजे स्वतः रुस्तमे जमावर चालून गेले होते विजय मिळवण्यासाठी. 18 डिसेंबर 1659 रोजी नेताजी पालकरांनी आपल्या बरोबर खासे सरदार घेतले. हिरोजी इंगळे, भीमाजी वाघ, अरे एक मावळा, एक माणूस, एक मर्द म्हणजे वाघासारखं काम करणारा होता. त्यातला हा भीमाजी वाघ. नाव हे वाघ आणि कामगिरी हे वाघासारखीच. हिरोजी इंगळे, भीमाजी वाघ, सिद्धोजी पवार याच्या मोहरात चांगले चेहरे आले तरी त्यांची पावर कमी करणारा हा सिद्धोजी पवार. गोदाची जगदाप, या गोदाची जगतापच्या मोहर जर कोणी केलं ना तर त्याला आयुष्यात पश्चातापाशिवाय पर्याय नाही, असा गोदाची जगताप. महाडिकजी, जाधवराव, पांढरे, खराटे आणि मुसलमान 2 पिता पुत्र होते. एक होता सिद्धी आणि एक होता त्याचा मुलगा हिलाल. सिद्धी हिलालचा मुलगा होता वाहवा खान. हा वाहवा हे राजांबरोबर होता, नेताजीरावांबरोबर होता. फाजल खानाचा पराभव करायचा, काहीही झालं तरी पराभव करायचा. आणि तलवारीला तलवारी भिडल्या. कोण कोणाच्या खांद्यावर, कोण कोणाच्या मस्तकावर वार करू लागला. काही केलं तरी बापाचा बदला घ्यायचा होता. ज्या बापाला मारलं होतं हे शिवा भोसला शिवक्त नाहीये, ये नेताजी पालकर हमारे सामने आया है, चट्टान की तरह खड़ा रहे, मारो. पण नेताजी पालकराचं सैन्य एवढं काही त्याच्यावर तुटून पडला. 3000चा सैन्य होता. विजापूरच्या जवळ गेले. तिकोने, दक्षिणेकडे हिंदोरे, कोळगण, गदग, लक्ष्मीश्वर पर्यंत नेताजी पालकरांनी खंडने वसूल करायचं काम करायचं ठरवलं होता. पण हे आलेला संकट आधी पायदळी तोडवायचा ठरला होता. फाजल खान आला. एवढा धुतला. फाजल खानाला उभ्या आयुष्यामध्ये परत आंघोळ करायची गरजच नाही, एवढा धुतला. पुन्हा मार खाऊन पाठीत वार घेऊन परत माघारी पाठीला पाय लावून पळत माघारी गेला. पण या धावपळीच्या काळामध्ये सिद्धी हिलालचा बारका मुलगा वारला हो. सिद्धी हिलाल रडू लागला. नेताजी पालकर त्याची समजूत काढू लागले. नेताजीराव, माझा मुलगा मला सोडून गेला हो. वाहवा, माझा पोरगा गेला हो नेताजीराव. सिद्धी रडू नका. योद्ध्यासारखं लढला. योद्ध्याचं मरण मेला. सर्वसामान्य माणूस मेला तर त्याचा काय बी किंमत राहत नाही. सिद्धी, तुमचा मुलगा स्वराज्यासाठी मेला. आणि ज्या कारणासाठी मेला ते कारण सिद्ध करून मेला. नका लय शोक करू. स्वराज्यासाठी मुसलमान माणसं सुद्धा विजयसर लढणारी होती, मारणारी होती. इतकी सोपी गोष्ट नव्हती. फाजल खान पळून लावला आणि नेताजी पालकरांनी मोहीम तशीच पुढे चालू ठेवली. विजापूरच्या जवळ गेले. तिकोने, दक्षिणेकडील तिकोने, उदयगिरी, गदा, लक्ष्मीश्वर पर्यंतचा सगळ्या नेताजी पालकरांनी सगळ्या हाताने खंडने वसूल केल्या आणि सगळा हा प्रांत आपल्या स्वराज्यामध्ये जवळ केला, मिळवला. प्रतापगड ते वाई ते लक्ष्मीश्वर. नेताजी पालकरांची मोहीम बघा कशी होती. प्रतापगड ते वाई ते लक्ष्मेश्वर ते पन्हाळा ते विजापूर ते पुन्हा राजगड ते पुन्हा पन्हाळा ते सतत फौजांची घोडदौड चालू होती. आणि या धावपळीमध्ये आपण विजय किती मिळवायचा हे नेताजी पालकरांना सुद्धा भान राहिलं नाही. एकदा अफजल खान मारला की पुढचा विजय मला अगदी पटापट राजांच्या पायदळी येऊ लागल्या. पण याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला माहिती आहे. राजांनी एवढा संघर्ष केला होता तो स्वतःच्या संसार प्रपंचासाठी नाही. एवढा सगळा संघर्ष केला होता तो स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. याच्या पाठीमागं सगळ्यात मोठं हित होतं
ते स्वराज्याचं आणि आजही संसार प्रपंचामध्ये जगत असताना आपलं हित कशात आहे याचा शोध घ्यावा तू आहे आणि हे हित लहान थोरांनाही कळावं संसार प्रपंचामध्ये आपलं हित कळावं शोधावं संसार प्रपंचामध्ये करता करता देव देश धर्माचं हित कसं साधता येईल याचाही आपण शोध घ्यावा आणि जो आपल्या हिताला जागतो ना त्याचं कौतुक आमच्या संतांना सुंदर एका अभंगामध्ये केलंय.